ती स्लिप नॉट, चेन आणि सिंगल क्रोशे यांचा वापर करून आपण कसं ब्रेसलेट बनवू शकतो हे आज मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे. हे जे साहित्य वापरले आहे त्याच्यात 2 प्लायची ॲक्रेलिक यार्न वापरली आहे, 1.75 to 5 mm हुक वापरला आहे, नीडल वापरली आहे, स्टिच मार्क वापरले आहे, सीझर आहे. हा आहे 1.75 mm हुक आणि हा 2.5 mm हुक आहे. परत पुढे आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये स्टर्च वेटॉन, B7000 ग्लू. इथे मी 2 प्लायची यार्न वापरली आहे. आता पुन्हा आपण ही लोकर आपल्या व्यवस्थित तिन्ही बोटांमध्ये पकडायची, लेफ्ट साईडच्या आणि अंगठ्याजवळच्या बोटावरती आपण 2दा लोकर गुंडाळून घ्यायची आणि मधल्या बोटात आणि अंगठ्यात हा लोकरीचा शेवटचा टोक व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे. पुन्हा स्लिप नॉट करून घ्यायची. हुक लोकरीच्या मधल्या साईडने घ्यायचा आहे. अंगठ्याच्या साईडने हुक घेऊन लोकरच्या खालून आपण हुक आणून वरतून आपण खालच्या साईडने हुकला पास म्हणजे टर्न करायचा आहे. तर हा जो लूप झाला आहे या लूपच्या इथे आपण पकडून ठेवायचं आहे अंगठ्याने आणि मधल्या बोटाने. परत हुक आपण हा लोकरीच्या खालून घेऊन लूपमधून आपल्या साईडने पास करायचा आहे. झालं. तर ही आपली ही स्लिप नॉट कंप्लीट झाली. तिला टाईट करून घ्यायचं आहे. आता आपण चेन करणार आहोत. आता 1 चेन, 2 चेन, 3 चेन, 4 चेन, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे 20 चेन आपल्या कंप्लीट झाले आहे. तर आता तुम्हाला जे ब्रेसलेट बनवून दाखवणार आहे हातातलं किंवा अँकलेट बनवायचं असेल तर तुम्ही इथे तुमच्या हे जे मनगट आहे इथलं आपण माप काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा बनवत आहे तेव्हाच आपण इथे असं हातावरती ठेवत जायचं आणि मोजून घ्यायची, आपल्या मनगटाची साई मोजत जायची. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हे चैनीचे टाके वाढवू शकतात. आता मी इथे 20 घेतले आहेत. तर 20 तुमच्या मनगटाची साईज घेऊन तुम्ही तेवढी चेन बनवून घ्यायची आहे. इथे मी 50 चेन बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार ही चेन वाढवून घ्या. तर नेक्स्टमध्ये मी 50 चेन बनवून घेते आणि मग तुम्हाला पुढे काय करायचं ते दाखवते. इथे मी आता या 50 चेन बनवून घेतल्या आहे. आता ह्या 50 चेन बनवल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक चेन ॲड करायची आहे, म्हणजे एक चेन जास्तीची घ्यायची आहे. आता इथे मी एक चेन घेतली तर आपल्या 51 चेन झाल्या. तर ही एक चेन आपण याच्यासाठी जास्त घेतली आहे की आपण जेव्हा सिंगल क्रोशा करू तेव्हा आपल्याला जी हाईट हवी आहे, साईज आपल्याला जेवढी वाढवायची असते, हाईट वाढवायची असते, सिंगल क्रोशा घेताना आपल्याला एक चेनचीच हाईट वाढवायची असते. त्याच्यामुळे आपण इथे एकच चेन घेतली. तर आता आपण नेक्स्ट ही चेन स्किप करायची आपल्याला आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये ही आपली जी एंडिंग चेन आहे ही स्किप करून त्याच्या जवळच्या चेनमध्ये आपल्याला हुक पास करून वर्क करायचं आहे. आता आपण ह्या सेकंड चेनमध्ये हुक पास केला आणि हुक लोकरीच्या खालून वरती घेऊन लोकर आपल्या साईडने ओढून घेतली. तर हुकवरती ह्या दोन्ही लूप हे दोन्ही लूप म्हणजे हे बेडे तयार झाले आहे हुकवरती. आता या दोन्ही बेड्यांमधून म्हणजेच दोन्ही लूपमधून आता आपण पुन्हा हुक आणि लोकर एकसाथ ओढून घेऊया. तर हुक
आता आपल्या हुकवरती एकच लूप राहिला आहे. तर आपला हा झाला सिंगल क्रोशा. जर तुम्हाला सैल हवा असेल तर तुम्ही ते सैल टाका ठेवू शकता, स्टिच ठेवू शकता आणि फिट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं बोटाला ताणून घ्यायचं आहे. हुक तसाच राहू द्यायचा, फक्त बोट आपला हा ताणायचा किंवा सैल राहू द्यायचा. जर सैल स्टिच हवी असेल तर बोटाचं जे बोटातलं जे आणि ह्या हुक आणि ह्या लोकरीमधला जो ताण येतो, जो टेन्शन असतं ते आपण सैल किंवा टाईट करू शकतो. इथे मी टाईट केलं आहे. आता आपल्याला इथे नेक्स्ट चेनमध्ये पुन्हा या नेक्स्ट चेनला म्हणजे इथल्या स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा हुक पास करून हुक सहित लोकर सेम ठिकाणाहूनच ओढून घ्यायची आहे. सेम स्टिचमधून आपल्या साईडला ओढली आणि ह्या दोन्ही लूपमधून दोन्ही वेड्यांमधून पुन्हा हुक आणि लोकर एकसाथ ओढून घ्यायची आहे. तर पुन्हा एक लूप तयार होतो आणि आपण हा स्टिच टाईट करत जायचा. सेम ह्याच पद्धतीने आपण सिंगल क्रोशा पूर्ण लाईनवरती करणार आहोत. आता ही पूर्ण लाईन आपण सिंगल क्रोशेची करणार आहोत. आता ही पूर्ण लाईन आपल्याला सिंगल क्रोशेची करायची आहे. ह्या पद्धतीने आपण सिंगल क्रोशा करत जाणार आहोत. आता ही तुम्ही लाईन कंप्लीट करून घ्या. पूर्ण लाईन आपण ही शेवटपर्यंत सिंगल क्रोशेची करणार आहोत इथपर्यंत. आता ही आपली सेकंड लाईन चालू होणार आहे. ही सेकंड लाईन आहे, ही फर्स्ट लाईन होती. आता इथे आपण लास्ट एंडिंग पॉईंटपर्यंत आलो आहे. ही लाईन कंप्लीट झाली आहे आपली. आता इथे आपल्याला टर्न नाही करायचं आहे. आता ही जी खालची लाईन आहे ह्या लाईनीलाच आता आपल्याला इथे टर्न न करता हा जो सिंगल क्रोशा केला आहे तिथेच खाली आपल्याला वर्क करायचं आहे. इथे वर्क करायचं आहे. जिथून आपण स्टार्ट केलं होतं तिथे आपल्याला वर्क करायचं आहे. तर ह्या लोकरीचा जो उरलेला दोरा आहे लोकर, तिला आपण खालून ह्या दोऱ्याच्या खालून वरच्या साईडला आणायचं आहे. ह्या आपल्या अशा पद्धतीने आपण इथे आपल्या हुकच्या साईडने काढायचं. इथे असं पकडून ठेवायचं आहे आणि इथे हा जो आहे त्याच्या खालचा जो फर्स्ट चेन होती तिथे आपल्याला हुक पास करायचा आहे आणि हुक बरोबर लोकर ओढून घ्यायची आहे आणि ह्या दोन्ही लूपमधून लोकर आणि हुक ओढून सिंगल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. पुन्हा आपण ह्या लोकरीला आपल्या खालच्या साईडने वरच्या साईडला आणायचं आहे. लोकरीला खालून वरच्या साईडने हुकच्या काढायचं आहे. आता नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला इथे ही जी नेक्स्ट स्टिच आहे ही नेक्स्ट स्टिच आहे तिथून आपल्याला हुक पास करून लोकर ओढून घ्यायची आहे हुकने आणि ह्या दोन्ही लूपमधून लोकर ओढून सिंगल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. तर आधी आपण जे वर्क केलं होतं ते आपण वरच्या साईडने केलं होतं. आता आपण हे खालच्या साईडने करणार आहोत. आता हा जो लूप आहे तो फ्रंट लूप आहे. आपण पहिले बॅक लूपवरती वर्क केलं, आता आपण फ्रंट लूपवरती वर्क करणार आहोत. तर हे बघा, आपण आधी बॅकवरती वर्क केल्यानंतर आता आपण हे फ्रंटवरती वर्क करणार आहोत. इथे तुम्ही फक्त एक सिंपल लक्षात ठेवा, एक आपण वरच्या लूपमध्ये वर्क केलं, आता आपण खालच्या लूपमध्ये वर्क करतोय, एवढी जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता आपल्याला ही लाईन पूर्ण अशी सिंगल क्रोशाने कंप्लीट करून घ्यायची आहे. चला तर मग आपण बनवून घेऊया. आता आपण इथे हे लास्टपर्यंत कंप्लीट करून घेतलं आहे. आता पुन्हा आपल्याला खालच्या साईडला इथे जो सिंगल क्रोशा आहे, खालच्या साईडला इथे हा जो आहे तिथे पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच घ्यायची आहे आता आपल्याला इथे. तर स्लिप स्टिच घेताना आपल्याला हे दोन्ही लूप आहेत ना, त्या दोन्ही लूपचा एकच लूप बनवायचा आहे. तर ही झाली आपली स्लिप स्टिच. आपण दोन लूपमधून
लोकर ओढून घेत होतो, तर इथे दोन्ही लूपमधून लोकर न ओढता जे दोन्ही लूप होते त्या दोन्ही लूपमधूनच आपल्याला एक लूप कमी करायचा आहे आणि हा हुकवरती एक लूप येईल. आता इथे 1 चेन घ्यायची आहे आणि आपल्याला लोकर कट करून घ्यायची आहे. आता ही आपली लोकर कट झाली. तर हे बघा, आता हे आपलं दोन्ही साईडला असं दिसणार आहे. ह्या पद्धतीने आपली ही डिझाईन येते. आता हा जो आपला आहे हा फ्रंट आहे आणि ही बॅक साईड आहे. आता आपण हे असं ठेवलं, हे बघा एवढं आपलं मार्जिन उरत आहे. तर तुम्ही इथे तुम्हाला हवं तेवढा लोकरीचा धागा सोडून तुम्ही बांधण्यासाठी ठेवू शकता. पण मी तुम्हाला इथे एक आयडिया देणार आहे. ती आहे म्हणजे आपल्याकडे टच बटन असतात, ते टच बटन आपण इथे यूज करणार आहोत. तर हे आहे आपल्याकडे टच बटन. तर हे टच बटन तुम्हाला 15-20 रुपयाला मिळतात. आता इथे पेअर आहे ही टच बटनची. तर हा याच्यातला आपण एक टच बटन काढूया. तुम्ही 2 पण लावू शकता. मी इथे एकच ॲड करणार आहे. माझ्या हाताच्या मनगटाच्या साईजनुसार मला एकच टच बटनची गरज पडते. जर फिट हवं असेल तर अजून एक टच बटन तुम्ही यूज करू शकता. हा जो टच बटन आहे असा आहे. याच्यामध्ये आपल्याला हा जो आहे ना, हा जो सर्कल दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला हे टच बटन अटकवायचं असतं, असं दाबून घ्यायचं. आता आपण हे जे टच बटन आहे त्याच्यासाठी तुम्ही सुई दोरा वापरू शकता. तुम्ही सेम कलरचा सुई आणि जो दोरा आहे त्याचा यूज करू शकता. आपला जो शिलाईंचा दोरा असतो आणि सुई असते त्याच्याने तुम्ही हे टच बटन इथे एंडिंगला शिवून घेऊ शकता. मी इथे हे टच बटन चिटकवून घेणार आहे. B7000चा ग्लू इथे मी यूज करते आहे. B7000चा ग्लू इथे मी यूज करणार आहे. फक्त हा ग्लू ह्या ग्लूने आपण जेव्हा चिटकवतो ना, याला थोड्या वेळ आपल्याला एक अर्धा पाऊण तास आपण थोडं त्याला व्यवस्थित चिटकू द्यायचं आहे आणि मग आपण यूज करायचं आहे ब्रेसलेट म्हणून हे. आता त्याच्या अगोदर आणि तुम्ही ग्लू गनचाही वापर करू शकता इथे. आता याच्या अगोदर आपण हे जे लोकरीचे जे टोकं उरलेले आहेत त्यांना आपण हाईड करायचं आहे. हाईड करताना आपण हे जे चेन आहे ह्या चेनीमध्ये आपण त्यांना हाईड करायचं आहे. हे बघा, आपण चेनमध्ये हे केलं. मग आता ह्या चेनीमधून आपल्याला ही लोकरीचं टोक ओढून घ्यायचं आहे आपल्या साईडने असं. आता परत फिरवून दुसऱ्या साईडने पण हुकमधून हुक पास करायचा आहे आणि लोकर आपल्या साईडने ओढून घ्यायची आहे. परत ही दुसऱ्या साईडने आपण हुक पास करायचा आहे आपल्या साईडला आणि लोकर बॅक साईडने ओढून घ्यायचं आहे या लोकरीला. असं करून तुम्ही हे पूर्ण करून घ्यायचं आहे. असं आपण हा हुकला व्यवस्थित ह्या लोकरीला व्यवस्थित आपण हाईड करून घ्यायचं आहे, लपवून घ्यायचं आहे आणि उरलेली लोकर आपण अशी कट करून घ्यायची. चला तर मी याला आधी फिनिशिंग करून घेते. आता आपला हा जो फ्रंट साईड आहे, तर ही जी आपली राईट साईडची बाजू येते तिथे आपण टच बटन चिटकवणार आहोत. हे जे आपलं हा जो छिद्रवाला भाग आहे तो आपल्याला इथे चिटकवायचा आहे. तर मी तो तुम्हाला चिटकवून दाखवते. वरच्या साईडने आपल्याला चिटकवायचं आहे. थोडं इथे ग्लू जरा जास्त वापरायचा आहे. ह्या पद्धतीने आपण ह्या फ्रंट साईडवरती आपण टच बटन चिटकून घेतला आहे. आता याच्या हा जो भाग आहे हा फ्रंटचा, त्याचं हे जे शेवटचं टोक आहे म्हणजे ह्या ब्रेसलेटचं जे टोक आहे त्याच्या खालच्या साईडने आपल्याला
हा वरच्या बाजूला चिटकवला आहे, हा खालच्या साईडला आपल्याला दुसरं टच बटनचा जो आपला अटकवायचा भाग असतो तो आपल्याला इथे चिटकवायचा आहे. ह्या पद्धतीने आपण चिटकून घेतलं. हे पहा, असं आपण करून घेणार आहे. हा खालचा भाग होता, हा वरचा भाग आहे. याला आपण थोडंसं सुकू देऊ. इथे मी हे एक ब्रेसलेट रेडी करून ठेवलेला आहे. तर हा जो आपला बघा, हा जो आहे ना, इथे मी जरा वाढवलेले आहेत 3 बटणं, टच बटन आपण 3 लावलेले आहोत आणि हे खालच्या साईडने लावलेले आहे. जिथे आपल्याला हा जो उभरता भाग आहे, जो आपण लॉक होतो, लॉक करण्याचा जो भाग आहे त्याला आपण खालच्या साईडने आणि जिथे लॉक करणार आहोत तो वरच्या साईडने असं करणार आहे. तर जेव्हा आपण हे हँडवर घालतो तेव्हा आपल्याला हे ह्या पद्धतीने असं लावायचं आहे. तुम्हाला तुमच्या मनगटाच्या साईजने तुम्हाला हे टच बटन तुमच्या हाताला जितकं सैल किंवा फिट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे अटकून घ्यायचे आहे. तर हे आपलं ब्रेसलेट तयार झालं आहे. अँकलला पण तुम्ही करू शकता ह्या पद्धतीने. ह्या पद्धतीने आपलं हे ब्रेसलेट दिसतंय. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्या हाताच्या मनगटावरती हे ब्रेसलेट असं दिसणार आहे. तुम्हाला जर याच्यावरती काही डेकोरेट करायचं असेल, जसं तुम्हाला इथे काही फ्लावर्स करून लावायचे असेल क्रोशाचे, किंवा तुम्हाला हे रक्षाबंधनसाठी तुम्ही व्यवस्थित रक्षाबंधनसाठी तुम्ही आता लेटेस्ट जे बनवणार राखी वगैरे, ते जर तुमच्या भावाच्या हाताची साईज मनगटाची माहिती असेल तर तुम्ही परफेक्ट ह्या पद्धतीने राखी बनवू शकतात. आणि इथे तुम्हाला ज्या पद्धतीने फ्लावर्स म्हणा किंवा सिक्वन्स म्हणा किंवा काय म्हणतात, मोती म्हणा, घुंगरू म्हणा, हे जे तर तुम्हाला करायचं असेल तर हे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओत नक्की शिकवेल. पहिले तुम्ही सिंपल हा जो प्रोजेक्ट आहे मनगटावरती आपण जे ब्रेसलेट बनवलं आहे ते बनवून बघा, आणि नेक्स्टमध्ये तुम्हाला मी व्हिडिओमध्ये डबल क्रोशा कसा करायचा त्या स्टिचेसच्या बाबतीत शिकवणार आहे. अजून इथे हे सुकलेलं नाही आहे म्हणून मी फक्त तुम्हाला इथे असं दाखवते. ग्लू सुकायला बराच वेळ लागतो आणि जरा फिट म्हणजे व्यवस्थित हे आपले टच बटन व्यवस्थित चिटकलेले राहण्यासाठी याला जरा खूप जास्त वेळ 2-3 तास तुम्ही व्यवस्थित टाइम द्या हे चिटकण्यासाठी. तर पुढच्या व्हिडिओत आपण राखी कसं बनवायची ते पण शिकूया, आणि त्याच्या अगोदर आपण डबल क्रोशा स्टिचेस हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहे. हळूहळू मी तुम्हाला पॅटर्न कशी रीड करायचे असतात, क्रोशेट पॅटर्न कशी रीड करायचे, म्हणजे लोकरीचं जे विणकाम आहे, जे वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला ते पॅटर्न दाखवलेले असतात, डिझाईन पॅटर्न्स दाखवले असतात क्रोशेटचे, ते कसं रीड करायचे, त्याचे स्टिचेस कशी रीड करायचे हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तुम्हाला
विणकाम शिकवण्याचे ह्या क्लासेसमध्ये सर्व गोष्टी डिटेलमध्ये शिकवल्या जातील. तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल थँक यू. ओम शांती.